सर्व बसा का ओके और महाराष्ट्र माइंड पॉवर कॉन्सन्ट्रेशन मेमरी टेक्निक या विषयावर जवळपास 3 अध्यापक कॉलेज व्याख्यान दिले आणि काही वर्षामध्ये 5 लाख प्लस स्टुडंटला ट्रेनिंग सुरू आहे. या दरम्यान दोन प्रकारचे आत्म बघायला मिळाले, पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह. म्हणजे सकारात्मक आणि बोलायचंय सकारात्मक, आवाज येत नाही सकारात्मक. सकारात्मक व्यक्ती बुद्धिमान असतात, बुद्धिमान विद्यार्थी बसताना सरळ बसतात. डिफरन्स माहिती आहे. ज्याप्रमाणे यंत्र चालवण्यासाठी इंधनाची आवश्यकता असते त्याच पद्धतीनं माणसाला जीवनासाठी मोटिवेशन म्हणजे प्रेरणेची आवश्यकता असते. असं म्हणतात की ज्या व्यक्ती पायाने चालतात त्या फक्त आणि फक्त अंतर कापतात, पण ज्या डोक्यानं चालतात ते यापर्यंत पोहोचतात. लक्षात ठेव मित्रांनो, मनुष्य किती जगला दॅट्स नॉट इम्पॉर्टंट, पण तो कसा जगला इज टू इम्पॉर्टंट, खूप महत्वपूर्ण आहे. आज विचार केला, भारताची लोकसंख्या 2011ची अंतिम जनगणना 121,01,93,422. त्या लोकसंख्येचं आयुष्यमान सरासरी मित्रांनो ऑलमोस्ट 60 वर्ष. किती वर्ष आहे? काही 60 वर्ष आपल्याला पूर्णपणे जगायला मिळतात का? नॉट एट ऑल. 60-30 वर्ष आपल्या सगळ्यांचे इन्स्ले झोपे जातात. 60-30 मायनस करा, किती उरले? आवाज येत नाही, किती उरले? बिलकुल आवाज नाही, किती उरले? 5 वर्ष टीव्ही पाहण्यात गेले, किती उरले? लक्ष द्या, बी कॉन्सन्ट्रेट. त्यातून 5 वर्ष आजारपणात गेले, किती उरले? तुम्ही आता किती वर्ष आहात ते मायनस करा, किती उरतात? 4-5 किंवा 6. येतो ना? येस बोला. हा जे असेल ते ओके. तुम्हाला आणखी एक प्रश्न विचार, सर्व समजायचा. तुम्हाला आणखी एक प्रश्न विचार. देवानं त्या परमेला खूप सुंदर जन्म दिलाय. त्या देवानं, त्या ईश्वरानं, त्या परमपितानं आपल्या जगण्यासाठी किती बर्थ म्हणजे किती जन्म दिलेला आहे. बोला 1 2 4 का 7? आवाज येत नाही. 1 2 4 का 7? हू टोल्ड टू यू? कुणी सांगितलं? नीट विचार केला तर एकच जन्म, ते पण अर्ध चाललंय आणि अर्धच बाकी. येस ऑर नो? डिपेंड्स ऑन मॅथमॅटिक्स प्रोग्रेस अंडरस्टूड बिकॉज डेव्हलपमेंट प्रोग्रेस. जर खरंच प्रगती करायचं असेल, विकास साधायचा असेल, आत्मकुलती वाढवायची असेल, काय केलं? प्रत्येकाने काय करायला पाहिजे? आपण खूप चांगली पुस्तकं वाचत राहिलीच, बोलायचं मोठ्याने वाचलीच, आवाज येतोय वाचलीच, महान व्यक्तींचे विचार ऐकले, सकारात्मक राहिलं, प्रत्येक सेकंदाचा मोमेंटचा उपयोग केला, बसताना सगळं बसलं. पण आज समाजात तसं दिसत तुम्हाला माहितीये. कभी सुभाषचंद्र बोस ने कहा था, तुम मुझे खून दो मैं तुम्हें. नाहीये आवाज, तुम मुझे खून दो मैं तुम्हें. आवाजच नाहीये, तुम मुझे खून दो मैं तुम्हें. पण आज काही लोक म्हणतात, ये दोस्त मुझे तंबाखू दे मैं तुझे चुना देता. इसलिए रेवोल्यूशन नहीं होता, म्हणून प्रगती होत नाही, विकास होत नाही, डेव्हलप होत. पुन्हा तर बसा. डिफेन्स मी आता काय कारण सांगतो. काय वाटतं की आपल्याला IPS व्हायचं, IAS व्हायचं, डॉक्टर इंजिनियर सगळ्यात महत्वाची गोष्ट शालेय जीवनामध्ये तुमची मेमरी खूप स्ट्रॉंग पाहिजे. येतो ना? मोठ्या येतो ना? डोक्याला हात लावायचं, गालाला हात लावायचं नाही सरांनी, सर्वांनी. ओके, सरळ बसा, पाठीचा घडा सरळ. मेमरी स्ट्रॉंग असली पाहिजे की नाही? मेमरी स्ट्रॉंग करायची मग येस बोला. येतो ना? बरं, पण ते अगोदर माझी मेमरी चेक करा, कारण विनार इतका स्ट्रॉंग असतो, विनार थोडा तरी त्या लेवलचा असलाच करायची मेमरी चेक. येतो ना? हो. देन आय सम क्वेश्चन टू यू, डू यू सेलिब्रेट बर्थडे? तुझा वाढदिवस साजरा करतात का? येतो ना? किती जण करतात? हातवरती करा. व्हेरी गुड. हात खाली करा. तर तुमचा येणारा बडा दिवस किंवा गेलेला मी सांगतोय विदिन सेकंद त्याच्या, तुम्ही मला फक्त तारीख आणि महिना सांगा. तारीख आणि बोला चला, तारीख आणि चला. कोण विचारतो? फक्त हातवरती करा. जन्मतारीख मला सांगायची फक्त. डेट ऑफ बर्थ उभी राहते. हा, जन्मतारीख मला, जन्मतारीख सांग फक्त. 28 जुलै तुझा बर्थडे. 28 जुलै तुझा बर्थडे येणार आहे ह्या वर्षी सोमवारी, मंडेला. बरोबर आहे? बरोबर आहे का? थँक्यू. काहीतरी आपल्या महाराष्ट्रात विशेष घडलं तर क्लॅपिंग टाळावलं होत ना? टाळावं की नाही? मुद्दाम सांगितलं. काही ठिकाणी काही विद्यार्थी सर वाजू का नको, तो म्हणते जगू का नको. उत्साह पाहिजे, उत्साह के बिना जीवन कैसे मौत का इंतजार. येतो ना? येस. वर्षोन आहे पुढे. तुझं नाव काय? ओके. टेल डेट ऑफ बर्थ. 11/11 11 नोव्हेंबर. ओके. ट्यूजडे, मंगळवारी बर्थडे. बरोबर आहे? थँक्यू. इतक्याच जोरात हात उठलेला घ्या ना. कोण विचारला? पटकन हात वरती करा. अथर्व
उद्या रविवार असणार आहे, बरोबर आहे? थँक्यू. अजून कोण विचारतं? उभा राहा. उभे दोघे पटकन. उभे उभे राहा. 28/10 28 ऑक्टोबर तुझे मंगळवार आहे, बरोबर आहे? थँक्यू. 13 नोव्हेंबर थर्सडे गुरुवार आहे, बरोबर आहे? थँक्यू. साईने सर वाजवू का नको, तो म्हणतो जगू नको, तुला तो आपला उत्साह वाढतो. आपल्या सेल्स ऍक्टिव्ह होतात, ब्रेन ऍक्टिव्ह होतं, म्हणून काय वाजत राहिलं पाहिजे. येतो ना बोल, येतो ना. चला आता मी सांगतो तुमचा जन्माचा दिवस. कोणता दिवस? आवाज येते कोणताचा? माझा आहे तुमचा. तुम्हाला त्यांनी विचारा ज्यांना खरंच जेवढीच माहिती आहे. आपल्या सरांचा जेवढीच होतं सरांचा. हा सांगू का? येस बोला. येतो ना. मला जेवण 24 डिसेंबर 1991 बघूया कोणता दिवस. 24 डिसेंबर 1991. 24 डिसेंबर सर ट्यूजडे. तुमचा जन्मदिवस आहे मंगळवार, बरोबर आहे? थँक्यू. चला तुमच्या पैकी विचारा. कोण विचारतं? तुम्हाला माहित असलं पाहिजे. पण तुम्हाला माहित असलं पाहिजे म्हणजे तुम्हाला समजेल ना मी आय एम टॉकिंग राईट ऑर नॉट राईट. तुला माहिती ना? उभी राहतो तू. माहिती तुला जन्मदिवस? तुला माहिती आहे? सांग जन्मतारीख. 16/12/2014. 16 डिसेंबर. बेटा मंगळवार. तुझा जन्म झाला ट्यूजडेला, बरोबर आहे? थँक्यू. तर आज कोण विचारतं? लास्ट. बरोबर. व्हॉट्स युअर नेम? प्रेम. तुला खरंच माहिती वा? 15 फेब्रुवारी. वर्ष कोणतं? 2011. 15 फेब्रुवारी 2011 बघूया. बेटा ट्यूजडे मंगळवार येतोय, बरोबर आहे? थँक्यू. सर तुमची सांग मला जेवण तरी. येस सर. वर्ष सर 78. 21 डिसेंबर 1978. 21 डिसेंबर सर थर्सडे गुरुवार येतोय. थँक्यू. बरं हे मी कसं करतो? डू यू वॉन्ट लर्न? शिकण्याची इच्छा आहे? हे मी कसं करतो? शिकण्याची इच्छा आहे का? येतो ना. याचा फायदा MTS, NTS, स्कॉलरशिप, MPSC, UPSC, ISF, CISF, BSF प्रत्येक स्पर्धा परीक्षेला याच्या 2 मार्क्सचे प्रश्न विचारले जातात. 2 मार्क्सचं महत्व काय सांगण्याची गरज नाही. येतो ना. तर बघा तर तुम्ही आणखी एक प्रश्न आपल्याला शिकवलं. कोणत्या एक्झाम मध्ये चांगले मार्क दिवसात आपल्या सरांनी शिकवलेलं कोणतं टॉपिक लक्षात ठेवू शकता? बघायचं बरं. येतो ना. येस बोला पुढे. येतो ना. हो पण वया काढा पटकन आणि वळवर पटकन 1 ते 30 अंक लिहा.